रेस करिए, रेस करते रहिए। रुकी अभी कहानी बाहुबली बाहुबली न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खामगाव विद्यालयाची गेल्या वर्षी हैदराबाद या ठिकाणी एक ट्रिप गेलेली होती। यशस्वी ट्रिप झाल्यानंतर याही वर्षी आम्ही महाराष्ट्र सोडून परराज्यामध्ये दुसऱ्यांदा ट्रिप अरेंज केली होती। त्या ट्रिपमध्ये यावर्षी 48 विद्यार्थी आणि 4 शिक्षक अशी 5 दिवसाची एकूण ट्रिप होती। ट्रिपमध्ये शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक असे विविध ठिकाणी भेटी देऊन एकंदरीत ट्रिप यशस्वी होऊन परत सुखरूप पोचलेली आहे। अशा पद्धतीने आमच्या विद्यालयाने यावर्षी एक मोठा उत्कृष्ट उपक्रम राबवलेला आहे। मुख्य म्हणजे गोलकोंडा फोर्ट, त्यानंतर सालारजंग म्युझियम, लुंबिनी पार्क, विद्यार्थ्यांना अतिशय केंद्रित असलेलं रामोजी फिल्म स्टुडिओ। त्याच्यानंतर आमचं एक उद्देश होता की आम्हाला इस्रोला भेट द्यायची आणि तो सुद्धा उद्देश आम्ही पूर्ण केला। इस्रो इथे गेल्यानंतर तेथील शास्त्रज्ञांशी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी चर्चा केली आणि आम्ही जवळजवळ 3 ते 3.5 तास इस्रो अवकाश संशोधन केंद्र यातून आम्ही आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड माहिती मिळवली। आम्ही ट्रिपच्या प्लॅनिंगनुसार 13 डिसेंबर या दिवशी आम्ही साधारणतः दुपारी 1 वाजता आम्हाला नेण्यासाठी बस आली। आम्ही त्या बसमध्ये बसताच आम्ही साधारणतः 3:30 ते 4 या दरम्यान आम्ही दौंडमध्ये पोहोचलो। हडपसर ते सिकंदराबाद या बसमध्ये बसण्याचा माझा पहिलाच अनुभव होता। मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसणार होतो। ट्रेनमध्ये बसताच आम्ही खूप साऱ्या गाण्यांच्या भेंड्या व सरांसोबत डान्स केला। मला गाईड करण्यासाठी गाईड सर आले होते। त्यांनी आमचे खूप मोठे स्वागत केले। आम्हाला नेण्यासाठी लक्झरी आली। आम्ही एक अर्धा तासामध्ये आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो। आम्ही थोडासा एन्जॉय केला व आम्ही झोपलो। सकाळी आम्ही साधारणतः 7 वाजता उठलो, फ्रेश झालो, नाश्ता केला, शाळेची प्रार्थना म्हणलो व 9 वाजता आम्ही आमच्या सहलीसाठी निघालो। आम्ही हैदराबाद येथे गेलो। हैदराबाद ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते सिम्बॉल म्हणजे चारमिनार, तेथे आम्ही गेलो। नाउ टुडे वी हैव स्टार्टेड आवर टूर ऑफ हैदराबाद। आज अपन हैदराबाद का टूर की शुरुआत कर चुके हैं। हम आज पहले जाएंगे चार मीनार, द सिग्नेचर आइकॉन ऑफ हैदराबाद। चारमिनार म्हणजे एक माउंटेन। आम्ही त्या आधी पुस्तकातच बघत होतो, परंतु आता प्रत्यक्षपणे पाहिले। तेथे आम्ही गेल्यावर आमच्या गाईडने आम्हाला खूप छान माहिती दिली। चारमिनार हे चुन्यापासून बनले आहे आणि त्याला चमक येण्यासाठी गूळ आणि झाडाचे जे डिंक असते ते मिसळून केले। त्याला चमक येण्यासाठी अंड्याचे जे पांढरे द्रव्य असते त्यांनी ते त्या भिंतीवरती दिले। त्यानंतर आम्ही तिथे लाड बाजार येथे आम्ही शॉपिंग केली। भरपूर शॉपिंग झाली, ती आम्हाला आवडली आणि तेथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच गोलकोंडा फोर्टला निघालो। गोलकोंडा हा किल्ला खूप ऐतिहासिक आणि अद्भुत आहे। तिथे आम्ही गेलो होतो। पहिल्यांदा आम्ही गोलकोंडाच्या दरवाजापाशी गेलो। दरवाजापाशी गेल्यानंतर आम्ही तिथे टाळी वाजवल्यानंतर, आधीच्या काळात तिथे टाळी वाजवल्यानंतर वर सैनिकांपर्यंत आवाज यायचा। सैनिकांनी जर हो म्हटले तरच त्या सैनिकांना वर जाण्यास परवानगी असेल। नंतर आम्ही 3 लाख पायऱ्या चढून नंतर आम्ही वर गेलो। तिथे एक जगदंबा मातेचं मंदिर होतं। आम्ही तिथे प्रसाद घेऊन पुढे गेलो। निजामाचा जो दरबार होता आम्ही तिथे गेलो। त्या दरबारात आम्ही बादशहाचा दरबार पाहिला। नंतर आम्ही बादशहाचं जे जेल होतं तिथे गेलो। तिथे संत रामदास यांना ठेवले होते। ते भद्राचलम मध्ये एक प्लेस आहे, तिथे त्यांनी राम मंदिरचं निर्माण केलं। अति सुंदर राम मंदिर भद्राचलम। गूगल वरती, यूट्यूब वरती बघा तुम्ही। त्या ठिकाणी एक दगड होता। जो माणूस
त्यांना उचलू शकलं त्यानं भरती फौजमध्ये भरती होणार. जो माणूस उचलू शकला नाही त्याला दुसऱ्या याच्यामध्ये ड्युटीवर देणार. तेव्हा काम का होत नाही, या तर शेती करणं या तर राज्यापाशी काम करणं. ते सैनिक जो ज्यांची कॅपॅबिलिटी चांगली होती त्यांना सैनिक याच्यामध्ये येत होते. आणि पूर्ण जो गोलकोंडा फोर्टवरून आम्ही पूर्ण हैदराबाद आणि गोलकोंडा किल्लाही पाहिला. त्यामुळे आम्हाला इतिहासाची आवडही निर्माण झाली. याआधी आम्ही फक्त पुस्तकातच हा गोलकोंडा किल्ला आणि हैदराबाद पाहिले होते. तेथे आम्ही प्रत्यक्ष गोलकोंडा किल्ला आणि हैदराबाद अनुभवला आणि आम्हाला इतिहासाची आवड निर्माण झाली. परराज्यामध्ये सहली काढणं तसं खूप चॅलेंजिंग असतं, कारण आपली भाषा त्या लोकांना कळत नाही, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. कारण आत्ताचा जो प्रवास आम्ही केला तो 2000 किलोमीटरचा जवळपास प्रवास केला आणि ट्रेनने रेल्वेने सहल काढण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयोग केला. त्याच्या आधी 1-2 महिन्याआधी आम्ही रेल्वेचं बुकिंग त्या ठिकाणी केलं होतं. विद्यार्थ्यांचं ग्रुप लिडरिंग केलं. प्रत्येक 10-10, 12-12 विद्यार्थ्यांचे आम्ही ग्रुप तयार केले आणि त्यांचा एक ग्रुप लिडर नेमला. आणि एखादा मुलगा ओळखता आला पाहिजे आपला हा विद्यार्थी आहे, कारण की पर्यटन स्थळ म्हटलं की अनेक शाळांचे अनेक विद्यालयांचे विद्यार्थी सहलीला येतात. त्यामुळं आपले विद्यार्थी ओळखता आले पाहिजेत म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला कॅप दिली होती आणि कॅप घालणं प्रत्येकाला कंपल्सरी केलं होतं. आम्ही शिक्षकांना देखील कॅप घातल्या होत्या. हुसेनसागर लेक पाहिला, तिथं विद्यार्थींनी बोटिंग केली आणि बोटिंग केल्यानंतर लुंबिनी एक पार्क, त्या तलावामधील एक मोठं पार्क, त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा एक स्टॅच्यू त्या तलावाच्या मध्यभागी आहे आणि तो पाहण्यासाठी बोटीने जावं लागतं. तो एक आनंद आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोटीचा अनुभव दिला. त्याच्यानंतर त्या ज्या लुंबिनी पार्कला जे पाहण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी मेडिटेशन केलं. आणि ते मेडिटेशन इतकं विलोभनीय झालं की बुद्धांच्या ज्या ओव्या आहेत, शांतीचा संदेश जगामध्ये बुद्धांनी जो दिला तो शांतीचा संदेश आम्ही त्या ठिकाणी त्या मेडिटेशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तिथं जे आजूबाजूचे पर्यटक होते ते पर्यटक देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी देखील आम्हाला विचारलं की कुठली कहाँ से आहे. आमच्या हैदराबाद सेलमधील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी. तिथे आम्हाला ड्रॉप करायला व पिकअप करायला बस होत्या. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. न्यू इंग्लिश स्कूल खामगावची ट्रिप आलेली आहे रामोजी फिल्म सिटी. मी कांबळे सर आणि या ठिकाणी आमचे 48 विद्यार्थी सोबत सूर्यवंशी सर, टाळे वाजवा त्यांच्यासाठी. या ठिकाणी आहेत पाटील सर आणि इकडे दळवी मॅडम बसलेले आहेत. तर खूपच एन्जॉय करतायत मुलं. आपण प्रत्यक्ष त्यांना भेटूया. हे आमचे गायडन्स सूर्यकांत सरजी. सुरेश सरांबरोबर आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय म्हणताय. सुरेश सर, काय वाटतं तुम्हाला? कुठे आहात आपण आता सध्या? ओके. आणि सरांचा हा सगळा फेमस ग्रुप आहे. आता या फिल्म सिटी मध्ये प्रत्येक जण काहीतरी ऍक्टिंग करून दाखवतील आणि ज्याला ऍक्टिंग येते त्याने माझ्याकडून माईक घ्यायचा आहे. या आहेत न्यू इंग्लिश स्कूल खामगावच्या स्मार्ट विद्यार्थिनी. इयत्ता 9वी क आणि बचन आहेत आणि 8वी क च्या पण सेमीच्या मुली आहेत आणि त्यांना काय बोलायचंय. क
कसं वाटतंय त्यांना एकदा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोलायचं सर तुमच्या ब्लॉग मध्ये येऊन खूप मस्त वाटलं. सर इथं खूप असं पाहण्यासारखं आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. बघूया आपण, चला प्रत्यक्ष बघूया. आणि थँक्यू सर तुम्ही आम्हाला इथं आणले. ओके, तर बघा ह्या बस किती जबरदस्त आहेत. या बसमध्ये बसतील आता. आणि चला हे काय काय बघू आपण. सर्व जागतिक दर्जाची ही फिल्म सिटी. आज आमचे प्रत्यक्ष विद्यार्थी अनुभवत आहेत. तर आणि काही दिवसांनी हे पण इथं येतील, कारण ते तसे दिसत आहेत पण, आणि ऍक्टिंग पण तशा करतायत. तर बघूया आज त्यांना काय शिकायला मिळते. हे वेलकम टू द वर्ल्ड फ्लॅटेड फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स, रामोजी फिल्म सिटी. माझं नाव विशाल आहे, मी तुमचा फर्स्ट टूर गाईड राहील. तर आता आपण चाललो आहोत ब्युटिफुल गार्डन, फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स अँड माहेशमती साम्राज्य. तुम्ही रेडी आहात का? थँक्यू. तर तुमच्या राईट साईडला बघा, तुमच्या राईट साईड युरेका, सुरेका नाही युरेका. तुमची टूर स्टार्टिंग आहे एंडिंग पॉइंट. इथं तुमची टूर स्टार्ट होणार आहे आणि इथे तुमची टूर एंड होणार आहे. तुमचे शो वगैरे सगळे इथेच राहतील. वाईल्ड स्टंट शो, फायटिंग शो आणि रामोजी मूवी मॅजिक. तुमच्या लेफ्ट साईडला बघा ब्लू वॉल डिझाईन, लेफ्ट साइड ब्लू वॉल डिझाईन रामोजी मूवी मॅजिक. देर आर 3 मेजर अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये 3 मेजर अट्रॅक्शन राहतील तुमच्यासाठी. ऍक्शन थिएटर, फिल्मी दुनिया, स्पेस यात्रा अँड वन शो लाईट्स कॅमेरा ऍक्शन. तुमच्या गिनीज बुक रेकॉर्ड सर्टिफिकेट द रिकग्निशन ऑफ 2006 2006 भेटलेलं आहे आम्हाला. 1600. तुमच्या राईट साईडला बघा, राईट हँड साईड, तुमच्या राईट साईडला बघा दिल्लीज मुघल गार्डन. आउटसाइड लुक लाईक दिल्लीज मुघल गार्डन, इनसाइड लुक लाईक महेश्वर वृंदावन गार्डन. जर तुम्ही हे बाहेरून जर बघितलं तर तुम्हाला दिल्लीचं मुघल गार्डन सारखं दिसेल. मधून बघितलं तर तुम्हाला महेश्वर वृंदावन गार्डन सारखं दिसेल. 2 मेजर सिटी इन 1 प्लेस. तर तुम्ही हे गार्डन बघू शकता. जोधा अकबर मूवी मध्ये ऋतिक रोशनचा पॅलेस, सूर्यवंश मूवी पितलचा पतवा सॉन्ग, इथे शूट झालेला आहे. तर दिसेल गुरुद्वारा, बॅक साइड दिसेल अमृतसर गोल्डन टेम्पल. रब ने बना दी जोडी मूवी, हले हले हो जाएगा प्यार बलिए, हले हले हो जाएगा प्यार सॉन्ग इथे शूट केलेला आहे. तो ना ते वाला सीन इथे शूट झालेला आहे. चेन्नई एक्सप्रेस मूवी मध्ये बघू शकता लास्ट क्लायमॅक्स सीन, वर्ष मूवी पेट्रोल फायटिंग सीन. हे ओपन प्लेस दिसायला तुम्हाला. इथे गांधी स्टॅच्यू लावलं तर गांधीनगर बनते, नेहरू स्टॅच्यू लावलं तर नेहरू नगर, डोरेमॉन स्टॅच्यू लावलं तर डोरेमॉन नगर बनते. तर तुमच्या लेफ्ट साईडला बघा सिंगम रिटर्न गोवा पोलीस स्टेशन. आता माझी सटकली, आता तुझी बारी आली. सिंगम रिटर्न गोवा पोलीस स्टेशन, सिंगम रिटर्न गोवा पोलीस स्टेशन. नायक मूवी मध्ये राणी मुखर्जीचं घर, नायक मूवी मध्ये. माऊली मूवी ऋतिक देशमुखचं घर, माऊली मूवी मध्ये. तर आता आपण कटप्पा अँड बाहुबली वार सीन इथे शूट झालेला आहे. अँड बाहुबली फर्स्ट मधली फायटिंग सीन, निंदा दोदरा तिलमी लोहो कळे काकुमी कुमला रक्तभूष, इथे फायटिंग शो शूट केलेला आहे. त्याच्या बॅक साईडला बाहुबलीचा सेट बनलेला आहे. तुमची सेकंड बस तुम्हाला बाहुबली सेटला घेऊन जाईल. ही सेंट्रल जेल, जेलर मूवी, लिओ मूवी, पोलीसगिरी मूवी. तुमच्या राईट साईडला बघा इन्क्वायरी सेक्शन आणि हँगिंग सेक्शन. शूटिंग टाइमला पुतळे काढले जातील, ज्युनियर आर्टिस्टला ठेवलं जातील तिथे. तर तुम्ही तेरे नाम मूवी बघितलं का? तेरे नाम. तुमच्या फ्रंट साईडला बघा तेरे नाम मूवी मध्ये सलमान खानचं मेंटल हॉस्पिटल, सलमान खानचं मेंटल हॉस्पिटल इन तेरे नाम मूवी. तेथील आम्ही एक पॉईंट बाहुबली सेटअपवर तिथे गेलो. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला बाहुबलीचा सेटअप कसा असतो ते आम्ही बघितलं. व तिथे आम्ही व आमच्या सरांनी डायलॉग म्हटले व खूप सारे व्हिडिओ काढले. तिथे आम्ही खूप एन्जॉय केला. रामोजी फिल्म सिटीमधील
चेन्नई एक्सप्रेसचा तो स्पॉट होता, तेथे आम्ही पोचलो आणि तो क्षण आमचा हा अविस्मरणीय क्षण होता. कारण तिथे कोरिओग्राफर होता. जसा तो कोरिओग्राफर सूचना देईल तसं आम्ही डान्स करायचो. जसं तिथं गाणं कसं बनलं ते आम्ही अनुभवलं आणि तिथे आम्हाला खूप मजा आली. मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ. इल्ले फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका. 1 2 3 4 get on the dance floor. 1 2 3 4 get on the dance floor. Shake the booty, shake the booty, go hard, show it out, hit it to the party, hit it to the gimme, 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 gimme some more. 1 2 3 4 get on the dance floor. Shake the booty. इकडे बघा, इकडे बघा, या खाली. ये गाड़ी के ऊपर sit on the bikes. Yes. आप तीनों को सिर्फ कैमरा के ऊपर ध्यान देना है. ओके मैडम, मैडम दिस साइड कैमरा देखिए, वहां भी नहीं देख. रेस मैडम बचपन में मैं नहीं जाना है. करिए लेफ्ट राइट बेंड करिए, लेफ्ट राइट बेंड करिए मैडम. लेफ्ट रहना, लेफ्ट राइट बेंड करते रहना. सीधा देखिए कैमरा को, सीधा देखिए. बैकग्राउंड चेंज, बैकग्राउंड डालिए जल्दी. यस बैकग्राउंड आ गया. रेस करिए, रेस करते रहिए. देखिए अभी कहानी खत्म नहीं हुआ है. अभी आप तीनों बैंक के चोर हैं. सीधा देखिए, कैमरा को देखना है. बैंक में चोरी करके भाग रहे हो, पीछे पुलिस है. ओके, भाग पर रेस करिए, भगाइए गाड़ी को. रेस, पीछे देखिए, पीछे देखिए मैडम, पीछे पुलिस है. पुलिस है, मेहमान नहीं आ रहे, रास्ता नहीं दिखा रहे आप. या रेस करिए, रेस, या पीछे देखिए, फिर से इतना आराम से देखिए. See here, we are using a green screen to change the background of the actors. This type of effect is known as chroma key effect. The screen. Wow.